मंगळाच्या सूत्रामध्ये या ठिकाणी आम्ही एक विषय निवडलेला आहे. कारण असं आहे की तुम्ही सकाळी राहत नाही ना कोणी, त्याच्यामुळे आता आम्हाला सगळं बघावं लागतं. तर सकाळच्या विषयामध्ये महाराजांवर बोलू काही, हा विषय आम्ही निवडलेला आहे. म्हणजे काहीतरी महाराजांवरती बोलायचं आहे. आता काहीतरी बोलायचं म्हणजे काहीतरी बोलायचं, लक्षात घ्या. कारण जे सकाळी होते त्यांना माहिती आहे, मी पहिलेच सांगितलं. महाराज कोण आहे? महाराज सागर आहे. आपण सागराच्या मध्ये जाऊ शकत नाही, सागराच्या आतमध्ये जाऊ शकत नाही आणि सागराच्या किनाऱ्यावरही जाऊ शकत नाही. मग काय करायचं? काठावर बसायचं आणि त्या सागराचा आनंद घ्यायचा महाराज. आणि महाराजांचं जे साहित्य आहे किंवा महाराज म्हणा तो सागर आहे, आपण महाराजांच्या आतमध्ये पोहोचूच शकत नाही. कारण आपण महाराजांना जितकं बोलण्याचा विचार करतो तितकं कुठेतरी गुरफटत जाऊ. कारण आमची जी अवस्था आहे ती अवस्था कातरणीप्रमाणे, काल सांगितलं ना, कातरणी जाळ तयार करते, तिला जाळ तयार करता येतं, त्याच्यामध्ये गुरफटता येतं, पण त्या जाळ्यातून तिला सुखरूप बाहेर पडता येतं. त्याप्रमाणे आपली अवस्था आहे. आपण महाराजांच्या आतमध्ये जितकं शिरण्याचा प्रयत्न करू, कुठंतरी स्वतः अडकळून बसू महाराज, आपल्याला बाहेर निघताच येणार नाही, का ते महाराज आहेत. आणि महाराजांचा एक एक शब्द, महाराजांचा एक एक उपदेश, महाराजांचा एक एक संदेश बहुमूल्य आहे महाराज, अनमोल आहे. कारण महाराजांचा शब्द म्हणजे आमच्यासाठी अनमोल रत्न आहे, रत्न आहे. मग ते रत्न आम्ही धारण करायचं आमच्या कपाळावर, म्हणजे बुद्धीमध्ये. महाराज आमच्या बुद्धीमध्ये बसवायचे आहे आम्हाला, तेव्हा कुठेतरी थोडंसं कळलं. त्या दिवशी मी सांगितलं एवढंच फक्त महाराजांनी आम्हाला सांगितलेलं आहे, जावे त्यांच्या मागे मागे. संत आपल्या समोर आहे, महाराजांचा हात धरून आपल्याला चालायचं आहे. जेव्हा महाराज आपलं बोट पकडतील आणि आम्हाला घेऊन जातील, स्वतः समजून सांगतील. पण त्यांनी कितीही समजून सांगितलं, पण आपल्याला जर समजायचं नसेल तर फायदा नाही महाराज. मला सांगा ना तुम्ही, आपण कथेमध्ये बसलो आहे, 2.5-3 तास बसायचं आहे आम्हाला, पण त्या 2.5-3 तासामध्ये जर आम्ही स्वस्थ शांत राहू शकत नाही, आई बोलल्याशिवाय राहू शकत नाही, आम्ही इकडं तिकडं पाहिल्याशिवाय राहू शकत नाही, मन स्थिर बसेल का? मन स्थिर बसणार नाही. 3 तासाच्या या कथेमध्ये जर व्यवस्थित माणूस बसू शकत नसेल तर महाराजांचं एवढं मोठं साहित्य जर समजून घ्यायचं असेल तर समजेल का तुम्हाला? नाही. त्याच्यासाठी बघा मी सांगितलं, सामुदायिक प्रार्थनेची अतिगोड प्रणाली, आणि त्याच्यासाठी महाराजांनी ती प्रणाली तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. त्याच्यामध्ये मग शिस्त काय असावी, बसावं कसं, चिंतन कसं करावं, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत महाराज. आणि ते जर आम्ही आचरणामध्ये आणलं तर महाराज बघावे लागणार नाही, ते तुम्हाला आम्हाला आपोआप समजते. आणि महाराजांनी आम्हाला जे काही सांगितलंय इतक्या सोप्या भाषेमध्ये सांगितलंय ना, मला नाही वाटत की महाराजांसारखी दुसरी सोपी भाषा कोणाला येत असेल. पण एवढं सोपं सांगून सुद्धा जर आम्हाला कळत नसेल महाराजा, तर आम्हाला काय म्हणावं. मला तसं वाटतं कधी कधी महाराज रडत असतील, बरं मी काय केलं, मी स्वतःचा विचार केला नाही, मी यांच्या विचारासाठी जगलो, मी यांच्यासाठी जगलो.
यांच्यासाठी मी खस्ता खाल्ल्या, उपास तापास सहन केले. ज्या नाही त्या ठिकाणी मी यांच्यासाठी जाऊन आलो आणि हे आज काय करत आहे? विचार करत असतील महाराज, आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यासाठी हे सगळं करण्यासाठी अध्यात्माची जोड महत्वाची आहे. जर तुम्ही अध्यात्माची शरणागती पत्करली, जर तुम्ही अध्यात्मामध्ये गेला ना, तर तुम्हाला मनःशांती शोधावी लागत नाही. ठीक आहे, विज्ञानाचं युग आहे, मग त्या विज्ञानाच्या युगामध्ये अध्यात्म बघू नये का? अरे ज्याच्यापासून विज्ञानाचा जन्म झाला ते अध्यात्म बघावंच लागेल ना आम्हाला. गृत्समत नावाचे ऋषी, नाव ऐकलं का तुम्ही? नाव ऐकलं नसेल, तुम्हाला सांगणार पण नाही कोणी. गृत्समत नावाचे ऋषी ज्यांनी कापसाचा शोध लावला महाराज, बघा तंत्रज्ञान बघा ना. जर त्यांनी कापसाचा शोध लावला नसता तर आज वस्त्र आमच्या अंगावर राहिले नसते, आपण आदी मानवासारखे जंगलात भटकत राहिलो नसतो महाराज. ऐका ना, जे गृत्समत ऋषी नुसत्या कापसाचा शोध लावला नाही, चरख्याचा सुद्धा शोध लावला की सूत कातावं कसं, त्याच्यापासून सूत बनवावं कसं, वस्त्र निर्माण करावं कसं. पुढं तेच कार्य बापूंनी आपल्या समोर आणलेलं आहे. चरखा, खादी नंतर निघाले. गृत्समत ऋषींचा शोध आहे कापसाचा. आता ते कापसाचा शोध कसा लागलाय त्यांचं त्यांना माहिती, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. पण कधी त्याचे आभार मान्य केले आम्ही, व्यक्त केले आम्ही? अजिबात नाही केले महाराज. विमानाचा शोध कुठून लागला? भागवत कथेमध्ये विमानाचं पहिलं नाव आलेलं आहे. कोणी तयार केलं पहिलं विमान? कर्दम ऋषी. हे सगळे ऋषी आहेत आणि ही ऋषी परंपरा आहे, आणि त्याच ऋषी परंपरेचा आपला देश आहे. ऋषी परंपरेपासून कृषी परंपरा पहा. ऋषी आणि कृषी. ऋषी कंदमुळं खायचे, अरण्यामध्ये राहायचे, आणि त्या कंदमुळापासून पुढे गहू तांदूळाचा शोध लागलेला आहे. कर्दम ऋषी विमान तयार केलं. ते असं तसं नाही हो, संकल्पाच्या साहाय्याने. फक्त हातामध्ये पाणी घेऊन संकल्प सोडला. संकल्प म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये आयडिया म्हणतो किंवा कल्पना म्हणतो. कल्पनेतून एखादी मूर्ती साकारावी, कल्पनेतून एखादं चित्र साकारावं, त्याप्रमाणे ती कल्पना कशी असेल? एवढं मोठं विमान तयार करणं. आताच विमान होका यंत्राच्या आधारावर चालतं. आताच विमान डिझेल पेट्रोल असलंच त्याच्यामध्ये, ते काही नुसत्या सेलवर वगैरे उडणार नाही. पण मला सांगा ना, ते जे विमान पहिलं तयार झालं त्याच्यामध्ये कुठली बॅटरी असेल, कुठला सेल असेल, कुठलं डिझेल असेल, कुठलं इंधन असेल, कुठलं होका यंत्र असेल महाराज? एकच यंत्र, दूरदृष्टी. एकच यंत्र, भवितव्य, भविष्य. आणि तेही नवमंडलामध्ये तारांगणामध्ये उडायचं महाराज. पहिलं विमान, नाव त्याचं पुष्पक विमान आहे. कर्दम ऋषींनी ते विमान, जी देवांची कार्यकारिणी आहे ना दादा, बघा जसं आपलं मंत्रिमंडळ आहे भारतामध्ये, तसं देवांचं मंत्रिमंडळ आहे. देवाचे अर्थमंत्री कोण आहे तुम्हाला माहितीये का? माता लक्ष्मी. देवांचे कोषाध्यक्ष कुबेरजी, त्यांच्याकडे धनाचं बघण्याचं कार्य दिलेलं आहे. आणि ते जे कोषाध्यक्ष आहे त्यांच्याकडे ते विमान सोपवलं, कारण ते सुवर्णाचं विमान आहे. बघा, ते काही कोणा लाकडा बिकडाचं विमान नव्हतं. आणि त्याला पुष्पक विमान का म्हणावं? कारण त्याचा आकार फुलासारखा केलेला आहे, कमळाच्या फुलासारखा. त्या विमानापासून या विमानाचा शोध लागलेला आहे का उडू शकतो. आधीच्या काळामध्ये आकाशवाणी व्हायची, ऐकलंय तुम्ही आकाशवाणीचं नाव? देवकीचा रथ जात आहे आणि कंसाला आकाशवाणी झालेली आहे. आकाशवाणीनं सांगितलं, त्या आकाशवाणीवरून रेडिओचा शोध लागलेला आहे. ती ऋषी परंपरा आहे आपल्या भारतात. आणि हे या मुलांसाठी मी सांगतोय, कारण उद्या हे मुलं मोठे होतील, MPSC करतील, UPSC करतील, किंवा PhD ला जातील, फिलॉसॉफीला जातील, त्यावेळेला या मुलांना जनरल नॉलेज साठी हे सगळं विचारलं जातं.
भूतळाचं एका मुलाला सांगितलं की बाबा रे गुत्समत नावाच्या ऋषी कापसाचा शोध लावलेला आहे. आठवणले महाराज आम्ही नाही मानत. आणि MPSC ला पहिलाच प्रश्न होता, कापसाचा शोध कोणत्या ऋषींनी लावला. आणि याच्या आधारावर PhD महाराज. विचार करा, वंदनीय महाराज पुढे शिकले होते. ऐकलं कधी कोणा शाळेमध्ये गेले, कोणत्या कॉलेजमध्ये गेले, कोणती डिग्री हासिल केली, कोणती पदवी हासिल केली, ऐकलं नाही महाराज. पण आज ग्रामगीतेच्या सहाय्यावर आमच्यासारखी महाराज मंडळी समोर आचार्य शब्द लावतात महाराज. त्या ग्रामगीतेच्या भरोशावर ते ज्ञान किती सखोल असेल. PhD ला ग्रामगीतेची उभी आहे. एक 3 वेळा डॉक्टरेट झालेली व्यक्ती माझ्या जवळ आली. तेव्हा विचारलं का तुम्ही कोणत्या कोणत्या विषयामध्ये केले. त्यानं पहिले सांगितलं सगळ्यात पहिले श्रीकृष्ण या विषयावर, दुसरी रामसेतू या विषयावर संशोधन येते आता, आणि म्हटलं तिसरी ग्रामगीतेची ओवी, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धार. त्या एका ओवीवर तिसऱ्यांदा PhD महाराज. काय ज्ञान असेल. आता नुसतं ते एक ओवी वाचून बस जिच्या हाती पाळण्याची दोरीन तिनं जगाचा उद्धार केला असं नाही. ते सखोल जावं लागतं महाराज. आणि सखोल जाणं 3-3, 4-4 वर्ष लागतात PhD करण्यासाठी. सोपी गोष्ट नाहीये. कितीतरी गाईड घ्यावे लागतात, कितीतरी मार्गदर्शक असावे लागतात, कितीतरी मार्गदर्शकांचं ए बाळा त्याला शांत ते तुझ्या समोरचं ते मधातलं हा ते कितीतरी मार्गदर्शक बदलावे लागतात. प्रत्येकाचं मत एक यावं लागतं, कारण मतमतांतर होऊ शकतात. तो त्याचं मत सांगतो, त्याचं मत सांगतो, कारण प्रत्येकाच्या अभ्यासाची बुद्धी वेगवेगळी आहे ना. महाराज एक आहे, महाराजांची ओवी एक आहे, पण त्या ओवीला सांगणारे अनेक आहेत ना. खरा अर्थ ते महाराज जाणे काय आहे. खरा अर्थ आम्ही सुद्धा त्याचा लावू शकत नाही. आकाश, दूरदर्शन, टीव्हीचा शोध कुठून लागला. महाभारतापासून लागलेला आहे. महाभारतामध्ये ज्यांनी टीव्हीचा शोध लावला ते म्हणजे महर्षी वेदव्यास. व्यासांच्या दिव्य दृष्टीपासून दूरदर्शनचा शोध लागलाय. पहिलं दूरदर्शन कोणाला घडवलं होतं आणि ती दिव्य दृष्टी कोणाला दिली होती. संजय, जो धृतराष्ट्राच्या जवळचा आहे. त्याला दिव्य दृष्टीने सांगितलं 18 दिवसाचा रणांगणातला युद्धाचा प्रकार पाहायचा, ते इतिहास राजाला सांगायचा, कारण ते आंधळा होता ना धृतराष्ट्र. आता धृतराष्ट्र आंधळा म्हणजे काय, ते 2 डोळे आहे म्हणून नाही सांगितलं महाराज. तो पुत्रमोहाने झालेला होता, आणि ज्याच्यावर अशा पुत्रमोहाची दृष्टी तो धृतराष्ट्र. आणि त्याला ते सगळं सांगायचं, संजय सगळं सांगायचं महाराज. त्याच्यावर टीव्हीचे शोध लागले. बाकी काय महाराज. विज्ञानानं जरी घडवलं असेल, पण विज्ञानानं आधार कशाचा घेतला होता माहितीये का. अध्यात्माचा आधार घेतलाय. आपल्या भारतामधले मोठे मोठे ग्रंथ आजही इंग्लंड आणि लंडन सारख्या ठिकाणी आहेत. त्याच्यावर त्याचा अभ्यास होतोय, त्याच्यावरून ते लोक तंत्रज्ञान काढत आहे महाराज, आणि त्याच्यावरून ते लोक जगामध्ये त्यांचं नाव रोशन करत आहेत. मूळ काय आहे, भारतातली ग्रंथ प्रणाली. वाईट याच गोष्टीचं वाटतं की ते लोक येतात, आपलं घेऊन जातात. मोहम्मद घोरीनं सोरठी सोमनाथवर 17 वेळा आक्रमण केलेलं आहे. किती वेळा? 17 वेळा. मला सांगा, जर त्या मंदिरावर 17 वेळा दरोडा त्या मोहम्मद घोरीने टाकला, म्हणजे त्या मंदिरामध्ये सोनं किती असेल महाराज. आणि इतकं लुटूनही अजूनही इतकं सोनं संपलेलं नाही. अलाउद्दीन मोहम्मद खिलजी मथुरेवर दरोडा टाकला. भारत सोने की चिडिया म्हणून प्रसिद्ध होता त्यावेळेला, कारण भारतासारखी संस्कृती, भारतासारखं धन, भारतासारखं ऐश्वर्य आणि भारतासारखी शांतता इतरत्र कुठेही नाही. एवढं सगळं भारतामध्ये आहे, आणि भारताने सगळ्या जगाला आपलंसं केलं. भारताने सगळ्या जगाला आपलंसं करून
आपल्या मुलांप्रमाणे पोचलं म्हणून भारत माता झाली महाराज. त्या दिवशी मी सांगितलं तुम्हाला, बाकी कोणी म्हणतं का पाकिस्तानला मामी म्हटलंय का कोणी? अमेरिकेला साधं मावशी कोणी म्हणतं का? अमेरिका मावशी नाही म्हणत ना, पण भारताला भारत म्हटलं गेलाय महाराज. आणि तो पवित्र भारत, त्या पवित्र भारतामध्ये पवित्र महाराष्ट्र, त्या पवित्र महाराष्ट्रामध्ये पवित्र विदर्भ, त्या पवित्र विदर्भामध्ये पवित्र यावली, त्या पवित्र यावलीमध्ये ते कुळ, आणि त्या कुळामध्ये वंदनीय महाराजांचा जन्म झाला. आणि ते वंदनीय महाराज या पवित्र पवनारमध्ये लोकांना कळले, समजले, दिसले, पायिक झाले. धन्य होय तो भारत महाराज. फार सुंदर वर्णन सांगितलं. आणि भारताचं वर्णन, भारत आधी होता कसा, भारत. आणि बघा ना, मोठ्या मोठ्या साधूंनी, मोठ्या मोठ्या कवींनी भारताची रचना केली आहे. जहाँ डाल डाल पर सोनी चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. चिड़िया बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा.
वंदनीय राज तुकडोजी महाराज की जय. आता जय बरोबर समोर समोर सरकार. काय करू मी आता? तुम्ही एक काम करा ना, तुम्ही असे यायचे इकडे यायचे. दिसतो मी इकडून तुम्हाला, काय हरकत नाही. कधी कधी टीव्हीच्या इकडे बसावं लागते. दिसते. या ना सरकार इकडे. ए बच्चा कंपनी इकडे. तुम्ही सरकत पर्यंत मी बोलणार नाही काय? तुम्ही बोलणार